नमस्कार मित्रांनो, चला आपण याच्या बघू अगोदर शकता अनेक वेळा तुम्ही पिंपळाच्या झाडामध्ये लिंबाचं झाड किंवा लिंबाच्या झाडामध्ये पिंपळाचं झाड हे प्रत्यक्ष लिंबाचं झाड. अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. परंतु आज आपण बघणार आहोत लिंबाच्या झाडामध्ये वडाचं झाड. तेही प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता. हा बघा लिंबाचं झाड आणि आणि याला दोन अशा फांद्या आहेत. तर एका फांदीला कटाई केली. ह्या थोड्या कटाई केलेल्या आहे. संबंधित ज्याच्या दारामध्ये आहे बिहेडे अशा त्यांनी या फाट्या कट करून या झाडासाठी म्हणजे वडाच्या झाडासाठी ज्या अतिरिक्त फांद्या आहेत लिंबाच्या त्या कट केलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता वडाचं झाड या ठिकाणी अतिशय डौलात उभा आहे. त्यांनी आपले मुळं पण सोडलेले आहेत. एकच मूळ ते लिंबाच्या मेन जे फांदी आहे त्यामध्ये घुसलेलं आहे आणि त्याचे बाकीचे जे मुळं आहेत ते प्रत्यक्ष बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात मुळं त्यांनी बाहेर सोडलेलं आहे. आणि वडाचं असं वैशिष्ट्य असतं की ते पारंब्याच्या मार्फत किंवा त्याचे मुळं खूप खोलवर आणि लांब लांब पसरलेले असतात. नक्कीच हे झाड खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अशी शक्यता आहे. आणि याच्याही पारंब्या म्हणा किंवा मुळं म्हणा जमिनीशी घट्ट नाळ करून राहणार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.